नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज। सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज। जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। वानपूर्णा नदीपात्रातील कथित अवैध रेती उत्खनन प्रकरण, तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील वानपूर्णा व पांडव नदीपात्रांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खनन प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन तहसीलदार प्रशांत पाटील, संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे। अमोल ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वानपूर्णा आणि पांडव नदीपात्रांमध्ये जेसीबी, बोटी आणि विविध यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर कथित अवैध रेती उत्खनन सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात यापूर्वी मार्च महिन्यातही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून खुलासा मागविला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले। संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। या प्रकरणाकडे संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे।